सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुख्यमंत्री असताना नाकारतेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवून शकलेल्या आपल्या आका उद्धव ठाकरे यांना जाऊन आधी प्रश्न विचारा। भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम मराठा समाजाच्या बाजूने उभे राहून त्यांना देण्याचं काम केलेलं आहे। आम्ही वेळ प्रसंगी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत असलो तरी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत। कारण नेतृत्व कोण करते यापेक्षा समाजाला काही मिळालं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे। मराठा ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा आपला जुना उद्योग तुम्ही जरूर करा, पण तो करत असताना सातत्याने मराठा समाजाचा अपमान करण्याची मालिका तुम्ही सुरू ठेवली तर तुम्हाला मराठे ढेकण्यासारखं चिरडती तोंड सांभाळून बोला। मराठा आंदोलकांना ढेकणाची उपमा देताना लाज वाटत नाही का? आमच्या आया बहिणींचा अपमान करणाऱ्या आमच्या संघटित मोर्चाला मुका मोर्चा संबोधणाऱ्या संजय राऊत आपल्या अवकातीत राहा, मराठ्यांशी नाद करायचा नाही। संजय राऊत तोंड सांभाळून बोला। हा मराठा समाजाचा आक्रोश आहे, मराठ्यांचं आंदोलन आहे। निश्चितपणे मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला तर आम्ही आरेला कार्य उत्तर देतोय। त्याचं कारण असं, मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं आहे। 13,000 नोकऱ्या 2 वर्षात आमच्या मराठा मुलामुलींना मिळालेल्या आहेत। आम्हाला विविध मार्गाने संरक्षण देण्याचं काम देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। तुम्ही काय केलं? तुमचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टात बाजू मांडू शकला नाहीत म्हणून आमचं आरक्षण गेलं। तुम्ही मुख्यमंत्री नसता तर आज मराठ्यांवर ही आंदोलन करायची वेळ आली नसती। आमच्या समाजाच्या मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिरवणाऱ्या संजय राऊत, आज मुंबईत जर रस्त्यावरती तुम्ही सापडलात तर मराठे तुम्हाला ढेकण्यासारखं चिरडल्याशिवाय राहणार नाही। कोणाला ढेकून म्हणता तुम्ही? आम्ही समाजासाठी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर ठाम आहोत। निदान ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं त्यांचं कौतुक करताना आम्हाला काहीच वाटत नाही। भले मतभेद असतील पण आज मनोज जरांगे मराठ्यांच्या सह आमच्या समाजाला न्याय मिळावा म्हणून भर पावसात आंदोलन करतायत। का तुमच्या शिवसैनिकांनी, का तुम्ही रस्त्यावरती उतरून मराठ्यांना मदत केली नाही? आम्ही आलेल्या लोकांना पाणी देतोय, त्यांची व्यवस्था पाहतोय। भले अफवा किती पसरवा, हे बंद आहे ते बंद आहे, आज जाऊन तुम्ही बघा। पण ज्या पद्धतीनं मराठा समाजाची प्रत्येक वेळेला तुम्ही संभावना करता, लक्षात ठेवा मराठे तुम्हाला ढेकण्यासारखं चिरडून टाकतील। कोणाला ढेकून म्हणता संजय राऊत? जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।